सभा मतदारसंघाचे तुमचे आमचे लाडके उमेदवार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेतृत्व सन्माननीय अभिजिताबा पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर सर्व उपस्थित सन्माननीय महाराष्ट्राचा सह्याद्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आगमन झालेला, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया। आदरणीय साहेब तुम आगे बढ़ो, आदरणीय साहेब तुम आगे बढ़ो। राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, राम कृष्ण हरी। सन्माननीय अभिजिताबा पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी। सर्वांनी हात उंचावून आम्हाला साथ द्या। सर्वांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची आज पुण्यतिथी आहे। त्यांना नम्र अभिवादन करतो, सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करतो। या देशाचे शेतकऱ्याचे जाणते राजे, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेब, या राज्याचं लाडकं नेतृत्व, या जिल्ह्याचं भूषण, आमच्या सगळ्याचे लाडके दादा, मोठे दादा, आपल्या मतदारसंघाचे दबंग खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ते भूषणसिंह राजे होळकर, या मंचावर उपस्थित असलेले माळशिरसचे उमेदवार उत्तमजी जानकर साहेब, मोहोळचे उमेदवार राजूजी खरे साहेब, संजयजी बाबा कोकाटे, साईनाथ भाऊ अभंगराव, भारतनाना पाटील, उमेशदादा पाटील, रवीजी पाटील, नितीन बापू कापसे, बाळासाहेबजी पाटील, संदीपजी साठे, संजय काका पाटील, शिवसेनेचे देशमुख काका, राजाभाऊजी चौरे, ज्योतिताई कुलकर्णी, लक्ष्मणजी ढोबळे सर, शंभूजी साठे, भगवा वादळ ग्रुप, रावसाहेब नाना देशमुख, ऋषिकेशजी बोबडे, भाऊसाहेब माडिक देशमुख, या धनंजयजी डिकोळे, मधुकरांना देशमुख, शेखरजी माने साहेब, नागेशजी फाटे साहेब, संभाजी ब्रिगेडचे सचिनजी जाधव जगताप, आप्पासाहेब लोंढे, सुवर्णाताई शिवपूजे, प्रमोदनीताई लांडगे, विनंतीताई कुलकर्णी, रत्नप्रभा जगदाळे ताई, ऋतुजाताई सुर्वे, साधनाताई राऊत, अनिताताई पवार, विजयजी भगत सर, अनंतप्पा कानडे, रामकाका मस्के, पोपट तात्या अनपट, बाबूतात्या सुर्वे, प्रशांतजी पाटील, विलास बाप्पा देशमुख, शिवाजीभाऊ पाटील, सचिनजी पाटील, सुधीरजी भोसले, कार्याध्यक्ष हिंदरावजी आरे, कैलासजी सातपुते, डॉक्टर राहुलजी पाटील, सुरेशजी लोंढे, पांडुरंगजी देशमुख, सागरजी पडगळ, अयुबजी पटेल, विजयजी पवार, सुधीरजी माडिक, धनंजयजी साठे सर, आपल्या विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे मॅडम, अरुणजी तोडकर, आबासाहेब साठे, दिनेशजी जगदाळे, रणजितजी बागल, अजितजी बोरकर, किरणजी साठे, संतोषजी देशमुख, सुधीरदादा पाटील व सर्वच आमचे हनुमंतजी मोरे, सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, आज ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्या बहुजन रयत परिषदेच्या कोमलताई साळुंके ढोबळेताई व उपस्थित असलेले सर्व विचार मंचावरील वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, मार्गदर्शक, समोर बसलेली माझी मायबाप जनता आणि पत्रकार बंधू, या देशामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि या देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्ष सर्व आघाड्या आम आदमी पार्टी संभाजी ब्रिगेड आरपीआय गवई गट व मित्र पक्ष या सर्वांचं उद्या महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला माढा विधानसभा मतदारसंघात देखील पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे म्हणून एवढी भव्य आणि दिव्य पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक आलेत। आजच्या सभेला लाक्षणिक माझ्या मायमाऊलींची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे। साहेब, या माढा मतदारसंघामध्ये गेले 30 वर्ष आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींनी एकही इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, ऍग्रिकल्चर कॉलेज कोणत्याही पद्धतीनं शैक्षणिक संकुल कोणतंही दिलं नाही। ह्यांची मुलं मात्र अकलूजच्या ग्रीन फिंगर मध्ये उमेदवार शिकला, ह्यांची मुलं मात्र फॉरेनला चालली आणि इथली बोळे बाबडी गोरगरिबाची पोरांना शिकायसाठी एकही त्या ठिकाणी संकुल उभा केलं नाही। या तालुक्यामध्ये आरोग्याची कोणतीही सेवा उपलब्ध नाही। आरोग्याची सेवा नसल्यामुळं इथं कितीतर जणांचे प्राण त्या ठिकाणी जातात। ह्या लोकांना बाहेरच्या तालुक्यात बाहेरच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो। आजची परिस्थिती साहेब, या माढा मतदारसंघामध्ये कुठेही MIDCच्या बाबतीमध्ये मोडलीम असेल, मेंढापूर असेल, माढ्याजवळ असेल, याच्यात देखील कधी 30 वर्षात काम करता आलं नाही। ही MIDC विनायक बापूंच्या काळात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांना दिलेली ही टेंभुर्णी MIDC आहे। याच्यामध्ये देखील श्रेय घेण्याचं काम केलं जातं। एका बाजूला साहेब व्यापाऱ्यांसाठी कोणती उलाढाल होणारं मोठं शहर म्हणून टेंभुर्णी, मोडलीमला, करकमला ओळखलं जातं, परंतु आजची परिस्थिती ह्या शहरांना म्हणावं तसा बाजारपेठ त्या ठिकाणी मिळत नाही। पुढच्या काळात बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना आरणच्या देवस्थानचं असेल, माडेश्वरीच्या देवस्थानचं, सावता महाराजांचं असेल, जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे ते डेव्हलप करणं असेल। आपल्या मोडलीमच्या उड्डाणपुलाचा अडचणीचा विषय, मोडलीमला पाणी नाही। आज बैरागवाडी, जाधववाडी असेल, तुळशी असेल, आरण असेल, बावी असेल, अजून पाणी पोचलं नाही। खैराव, मानेगाव खैराव सिंचन उपसा सिंचन योजना अजून प्रलंबित आहे, ती देखील झाली नाही। आणि आज कोणत्याही पद्धतीचं काम न होता मात्र तालुक्यामध्ये कुठल्याही गावाला गेला तर साहेब 30 वर्षी एक हाती सत्ता देऊन देखील आज रस्त्याची दयनीय अवस्था आहे। कुठल्याही गावात खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे देखील कळत नाही। रस्त्याच्या बाबतीत खूप दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मग एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे मांडत असताना समोरनं मात्र विकास केला अशी भूमिका मांडली जाते। फक्त ऊस नेला म्हणजे विकास होत नाही। ऊसाचं साखर कारखान्याचा चेअरमन ऊस नेणं, ऊसाला भाव देणं आणि काटा न हाणता ऊस नेणं ही साखर कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे। ते चेअरमन मी पण आहे, मी देखील चोख पद्धतीने करतोय, परंतु आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाला काय मिळालं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। आणि त्या ठिकाणी साहेब एका बाजूला माढा उपसा सिंचन योजना ज्या काळामध्ये आपण होता आणि युतीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ही योजना आपल्याला दिली आणि मात्र ह्यांनी मात्र म्हणतात ती आम्ही केली आणि स्वतःची पाठ थोपटतात। त्या काळामध्ये पवार साहेबांनी जेवण ठेवलंय आणि हे वाढायला होते आणि आता ही म्हणते जेवणच माझं आहे। परंतु ज्याचं जेवण असतं वाढताना तुम्ही एखाद्याला कमी जास्त वाढचाल, परंतु जेवण कुणाचं आहे तर ते या राज्यात शरदचंद्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलंय। फक्त आपण वाढपे म्हणून होता, पण वाढपे असताना देखील तुम्ही फक्त पाहुणे रावळे आणि घरातल्याच नातेवाईकाला त्या ठिकाणी वाढलं आणि तालुक्याची जनता मात्र उपाशी ठेवली आहे। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्याला देखील चित्र या ठिकाणी बघायला मिळेल। साहेब, मी वेळेअभावी अधिकीचा वेळ घेत नाही, परंतु मी या लोकांच्या समोर विस्तृत असं माझं विजन मांडलंय। आपल्याला देखील एक कॉपी दिली। पुढच्या काळामध्ये या टेंभुर्णी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं टेंभुर्णीमध्ये साधी एक बाग नाही, एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्या ठिकाणी इथल्या गाळेधारकाकडनं उमेदवारांनी पैसे खाल्लेत आणि अशा भ्रष्ट कारभार करत असताना आज एका बाजूला या मतदारसंघात एका बाजूला या राज्यामध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय
खूप मोठा गंभीर असताना त्या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींनी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या आणि आज मात्र त्या समाजाच्या पुढे मत मागायला जाताना मनोजदादावरती बोलण्या माणसाला मत मागायचा अधिकार आहे का? आणि उमेदवारांना 50,000 रुपये पंढरपूरच्या सभेला देऊन त्या ठिकाणी समाजाची पैशात किंमत केली, ते आवडलं का समाजाला? काय केलं समाजानं? 1-1, 2-2 रुपये माघारी दिले आणि आज त्यांचे पैसे परत केले. साहेब मी गेले 15 दिवस झालं प्रचार चालू झाल्यापासून सांगतोय की तुम्हाला 1-1, 2-2 रुपये आलेत, ते 1-1, 2-2 रुपयाचं काय केलं, किती आले, फोन पेचं तुम्ही स्टेटमेंट जाहीर करा. परंतु आज देखील त्यांनी फोन पेचं स्टेटमेंट जाहीर केलं नाही आणि पैसे ठेवायचं यांना कारण नसताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एकदा नड पडली आणि नडीच्या वेळेस सावकाराकडे गेले आणि कर्ज मागितलं. कर्ज मागितल्यानंतर सावकारांनी सांगितलं महाराजांना काहीतरी घाण ठेवावं लागेल. महाराजांनी एक गवताची काडी उचलली आणि सावकाराला दिली, कर्ज घेतलं आणि कर्ज परत फेडायला गेल्यावर महाराजांनी त्या ठिकाणी गवताची काडी मागितली. त्यावेळेस सावकार म्हणला महाराज गवताच्या काडीसाठी आला. महाराज त्यावेळेस कडाडले आणि म्हणले माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा घाण राहता कामा नये. हे महाराजांनी विचार छत्रपतींनी आपल्या महाराष्ट्राला दिले आणि यांनी 1-1, 2-2 रुपये ठेवून मत मागायचा यांना अधिकार आहे का? दुसऱ्या बाजूला साहेब महाराज म्हणतात गवताची काडी घाण राहिली नाही पाहिजे. ह्या पट्ट्यानं तर शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढली, शेतकऱ्याचे उतारे घाण केले, शेतकऱ्याचे सिबिल घाण केले. आज शेतकरी देशोधडीला लावला आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये साहेब माढा मतदारसंघामध्ये 30 वर्षे एक हाती सत्ता असताना देखील कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आज आपल्याला एकही गोष्ट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकी ठिकाणी अश्वारूढ पुतळा नाही, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी स्मारक नाही, सावित्रीमाईंचं स्मारक नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पाठीमागच्या बाजूला आहे, ते त्या ठिकाणी करता आलं नाही का तर उमेदवाराला गाळे काढायचे होते आणि त्यातनं पैसे कमवायचे होते. अण्णाभाऊ साठेंचा असेल, महात्मा ज्योतिबा फुले एकही स्मारक या ठिकाणी झालं नाही. पुढच्या काळात ही स्मारक उभा करून ऊर्जा स्थानं उभा करू आणि पुढच्या काळामध्ये सर्व प्रेरणा स्थानं या पुढच्या पिढीला देण्याचं काम आम्ही मतदारसंघामध्ये करूया. साहेब एका बाजूला हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र काय केलं जातंय की उमेदवारच त्या ठिकाणी गायब होतोय आणि निवडणूक अभिजित विरुद्ध बबनदादांची लावायचा प्रयत्न केला जातोय. परंतु आम्ही देखील सगळ्यांनी त्या निवडणुकीत साहेब अर्ज भरायला दादा आमच्या समोर आले. दादा ज्या दिवशी समोर आले त्या दिवशी मी पाया पडून दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितला. मी दादांना या निमित्तानं आपल्या साक्षीनं साहेब म्हणतो की दादा तुम्ही आम्हाला आदरणीय आहात, आम्ही तुमच्यावर एक शब्द बोललो नाही, बोलणार देखील नाही. तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात, आपण देखील मला मुलाप्रमाणे पकडावं. जरी रणजित भाई मुलगा असला तरी मी मुलाप्रमाणे आहे. भले रणजित भाईच्या डोक्यावर उजवा हात ठेवा, माझ्या डावा तर ठेवा आणि दोघांना सांगा लढ म्हणून आणि तुम्ही त्या ठिकाणी मागे राहा, दोघांनाही आशीर्वाद द्या. आम्ही दोघंही मुलाप्रमाणे आहे. परंतु त्या ठिकाणी मुलगा मागे राहतोय आणि दादांना पुढे केलं जातंय आणि भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय. मला तर धैर्यशील भैया उद्या असं वाटतंय की उद्या इथं सभा आहे, आपली सभा झाल्यावर उद्या कदाचित तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, रेकॉर्ड करा, उद्या दादांना कदाचित चुकून त्या ठिकाणी ह्यांचा प्लॅन असू शकतो चक्कर आणण्याचा, कुठेतरी काहीतरी भुरळ येण्याचा, परत काहीतरी भावनिक करायचा. आणि नेमकं तुम्हाला सांगतो आज तर त्या ठिकाणी बाबा पवार साहेब आजारी येताना आजची सभा होणार नाही असे मेसेज दिले. इतक्या वाईट वृत्तीनं शिवबाबा आज त्या ठिकाणी समोरची लोक वाटतात. आज साहेब 5-5 सभा 6-6 सभा घेत आहेत आणि महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचं राजकारण होतंय. उद्या नक्की तुम्हाला सांगतो वेगळा डाव साधणार आहे ती, त्यामुळे आधीच डाव ओळखून ठेवा नेमकं काय होणार आहे. साहेब मला या निमित्तानं एवढंच तुलना करून दाखवायची आहे की रणजित भाईया विरुद्ध माझी उमेदवारी आहे, आपण दिलेली उमेदवारी समोरासमोर बोललं पाहिजे. समोरची बाबतीत त्या ठिकाणी मला विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं, मला सहकारी साखर कारखाना बंद पडला होता तो चालू करण्याची संधी दिली. मी बंद पडलेला कारखाना चालू केला, 7 लाखाचं 11 लाख गळप केलं
आणि गेल्या भाव होता 2100-2200, त्याचा 2500, 2825, 3000, आता तर 3500 रुपयेपर्यंत भाव नेला. एका बाजूला साहेब त्यांना देखील दादांच्या कृपेनं जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं. जिल्हा दूध संघाचं चेअरमन झाल्यावर 38,000 लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन होतं. त्यांनी तो जिल्हा दूध संघ बंद पाडला. दुधाचे भाव 35-36 रुपये होते, 25-26 रुपये केले. जिल्हा दूध संघाच्या जागा ऐकल्या आणि त्याच्यात कमिशन खाल्लं. दोघालाही सहकारी सहकारी संस्थेची जबाबदारी आली. त्यांनी मात्र फेल झाले. मी मात्र शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचा काम केला. दुसऱ्या बाजूला साहेब कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला लाट आल्यावर मल्टीप्लेक्स मोकळं केलं आणि त्याच्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. लोकांची सेवा केली. मला घरी गेल्यावर लहान मुलं आहेत, आईंचं वय जास्त आहे, घरी गेल्यावर घरच्यांना होईल म्हणून मी लांबून जेवण करून बाहेर त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली. त्या काळामध्ये मला सांगा टेंभूर निवासियांनो, एकदा तर रणजित भाई यांनी तुम्हाला कोरोनाचा बेड दिला, हॉस्पिटल चालू केलं का? तुम्हाला भेटायला कोरोना झाल्यावर आलं का? पंढरपूर तालुक्याला विचारा, मी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटत होतो. ज्याला ज्याला शक्य आहे त्याला त्याच्या मदतीला धावत होतो. दोघांची तुलना करा. माझ्याकडे पण साखर कारखाना आहे, त्यांच्याकडे पण साखर कारखाना आहे. माझ्याकडे पण डिस्टिलरी आहे, त्यांच्याकडे पण डिस्टिलरी आहे. ज्यावेळेस राज्यामध्ये कोरोनाचा महाकार होता आणि ऑक्सिजनची गरज होती, देशाचे नेते पवार साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या डिस्टिलरीमधून ऑक्सिजन प्रकल्प चालू करा. त्यावेळेस साहेबांच्या हाकेला ओ दिली आणि राज्यातला पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला. मग तुमच्याकडे देशातला मोठा कारखाना आहे, मग तुम्ही का त्या ठिकाणी ऑक्सिजन केला नाही? दोघांच्या समोरासमोर. का तर त्यात पैसे मिळत नव्हते म्हणून केला नाही. मी मात्र 1 रुपया न घेता धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी प्राणवायू देण्याचं काम केलं. माझ्यासारख्या सामान्य पोराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं की या महाराष्ट्राच्या वतीनं तमाम अभिजित पाटील तुमचे आभार, ह्याच्यापेक्षा मोठं आपल्यासाठी काय पाहिजे? आणि हे जर आपल्याला होत असेल तर त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत. साहेब एका बाजूला आम्ही सगळ्या संचालक मंडळांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढली आणि विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्याची बिलं दिली, आणि दुसऱ्या बाजूला ह्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढली आणि स्वतः पैसे घेतले, शेतकऱ्याचे सिव्हिल खराब केले. तुलना केली तर कोण शेतकऱ्याच्या बाजूने आहे, कोण शेतकऱ्याच्या विरोधात आहे, हा देखील विचार करायची गोष्ट आहे. एका बाजूला साहेब मी त्या ठिकाणी गेले 1 महिन्यापासून या माढा मतदारसंघाच्या पुढच्या 5 वर्षात काय करणार ह्याचं विजन मांडलं, जाहीरनामा मांडला. परंतु आज शेवटचा उद्या दिवस आहे, आजपर्यंत त्यांनी मांडला का? त्यांनी त्यांचा जाहीरनामा दिला का? त्यांनी त्यांचा वचननामा दिला का? विजन मांडलं का? आज मग पुढच्या काळात मतं कशासाठी मागणार? तर आम्ही ज्यावेळेस बघतो साहेब त्यांच्या भाषणाचं आम्ही बघितलं, त्यांच्या भाषणात तो काय म्हणतात, रणजित भाईला जर म्हणलं तुम्ही काय करणार तर रणजित भाई म्हणतात आमच्या दादानी केलंय मग मी करतो. त्याच्या पलीकडे काय बोलले का? उद्या विधानसभेत जानकर साहेबाच्या, राजू खरेंच्या जोडीला मोठा आवाज करून कोण बोलल? मला साहेब एक दुर्दैवी घटना देखील या मतदारसंघात घडली, ती आपल्याला फक्त जाणवून आठवण करून द्यायची आहे. ज्यावेळेस साहेब तिकिटाच्या वेळी आम्ही 10 दिवस आपल्या भेटीला मुंबईमध्ये येत होतो, त्यावेळी मात्र मला तिकीट मिळणार मी मतदारसंघातल्या सगळ्याला सांगायचो, कारण 1.5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी माझं विठ्ठल कारखान्यावरती पवार साहेबांनी पहिली उमेदवारी जाहीर केली होती. आणि मग मधल्या काळात जरी काही प्रसंग घडले तर ते प्रत्येक प्रसंग साहेबांशी बोलून, साहेबांशी विश्वासात घेऊन, ज्या पद्धतीनं छत्रपतींचा मावळा या महाराष्ट्रात काम करत होता तसा पवार साहेबाचा पट्ट्या म्हणून मी देखील गनिमी गावा करून आलो. परंतु साहेब उमेदवारीच्या बाबतीत ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस माढ्यामध्ये एक सभा झाली. माढ्याच्या सभेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी बोलले की आम्ही कुणाच्या मेहरबानीवर नाही. साहेब आपल्यावरती हे बोलणं म्हणजे खूप दुर्दैव वाटलं की ज्यांना 30 वर्ष आपण सांभाळलं, ज्यांना एवढं दिलं, आणि ती लोक जर आपल्याला म्हणत असतील की आम्ही साहेबांच्या, मग बिगर साहेबांच्या तुम्ही काय झाला हो? आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलं की आमची काय पांढरी अशीच झाली नाही ती, आणि नाही दिलं तिकीट तर काय आम्ही
अपक्ष निवडून दाखवतो. साहेबाला बोला एवढी तुम्ही मोठी झाले का? साहेबांना बोला एवढं तुम्ही कोणी महाराष्ट्रात मोठं नाही. आणि ज्यांनी साहेबांना बोललंय त्यांची घरं बसली ती. त्यामुळं साहेबांना बोलणं एवढं तुम्ही मोठं नव्हता. तिकीट दिलं नाही तर अपक्ष निवडून येतो म्हणून सांगितलं. आणि मात्र साहेब जयंत पाटील साहेबांना आपल्याला सगळ्याला माहिती आहे. जयंत पाटील साहेब म्हणतात नात कुणाचा पण करा पण पवार साहेबाचा तेवढा. आता त्यांनी पवार साहेबाला चॅलेंज केलंय. खूप मोठी त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली चूक उद्याच्या काळात त्यांना जाणवेल. साहेब एका बाजूला महायुतीचे उमेदवार ते असताना त्यांनी शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी आपल्याला देखील ज्यावेळेस पक्ष फुटी झाली त्यावेळेस ते आपल्याला सोडून गेले. आणि मग त्यावेळेस कारण दिलं की आम्ही विकासासाठी जातोय. आणि मग विकासासाठी जात असताना परत अजितदादांना देखील त्या ठिकाणी सोडलं आणि परत अपक्ष उभा राहिले. अपक्ष उभा राहिल्यावर त्या ठिकाणी परत त्यांच्यामध्ये काही मंडळी महायुतीतली आली आणि महायुतीतल्या लोकांनी सांगितलं हे अपक्ष नसून हे महायुतीचे उमेदवार आहेत. एका बाजूला मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, प्रत्येक समाज हा त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात गेलाय आणि भाजपाला मत टाकलं जात नाही म्हणून त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात आहे म्हणून अपक्ष उभा राहायला गेले. आणि आता मात्र ते भाजपचेच उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मत टाकायचंय का? उद्या आपल्याला या राज्यामध्ये परत एकदा पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय. म्हणून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबाची सत्ता येणार आहे. पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. ह्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या ठिकाणी माडा उपसा सिंचन योजना असेल, राज्यातले सगळे प्रकल्प असतील, सगळ्या प्रकल्पाला माडाच्या सर्वांगीण विकासाला पवार साहेबांकडनं धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून उद्या निधी आणू. उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना आहे. उद्याचं मतदान विजयसिंह मोहिते पाटलांना आहे. उद्याचं मतदान हे पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, मोठ्या दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य पोराला, एका आमदाराच्या मुलाला निवडून द्यायचंय का शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्यायची ही निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की सगळी माडा मतदारसंघातली जनता ही पवार साहेबांवरती प्रेम करणारी जनता आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला 2 नंबरच्या बटनाच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय कराल ही नम्र विनंती करतो. मला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. यानंतर आपल्या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. उपस्थित असलेले आमचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांना खासदार म्हणून आपण मोठ्या मताने विजय केला ते धैर्यसिंह मोहिते पाटील आपल्याला विधानसभेचे आपल्या भागातले उमेदवार श्रीयुत अभिजित पाटील, महाडचे उमेदवार राजू खरे, माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर, भूषणसिंह होळकर, उमेश पाटील, लक्ष्मणराव ढवळे, संजय कोकाटे, भारतराव पाटील, नितीन कापसे, ज्योती कुलकर्णी, नागेश पाटे आणि राजकारणाचे सगळे सहकारी मित्र. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हा लोकांशी बोलावं. आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत ते सर्वांना मोठ्या मतांची विजय करावा ही विनंती करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. या निवडणुकीकडे देशाचा लक्ष आहे. लोकसभेची निवडणूक झाली,
या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना मी विनंती केली होती की महाराष्ट्राचं चित्र देशाच्या पातळीवर चांगलं करायचं असेल तर मोठ्या फळावर महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवाराची उभारणी केली. मला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये धैर्यशील वैद्यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता एवढ्या मोठ्या मतांची विजय केला. सोलापूरची शिल्देवी, शेजारची बारामतीची शिल्देवी, उस्मानाबादची शिल्देवी, या महाराष्ट्रामध्ये 48पैकी 30 जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या. त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्राचे कुठे प्रश्न आले ते एकजुटीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या सरकारांच्यात आली. याचं 100% श्रेय तुम्हा लोकांचं आहे आणि त्याबद्दल तुम्हा लोकांना मी धन्यवाद देतो. ही झाली लोकशाहीची निवडणूक. उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घ्यायचा. गेली 5 वर्ष त्याचे थोडा काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजपवाले असोत व देवेंद्र फडणवीस असोत किंवा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये आहे. या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय? कोणते प्रश्न सोडवले? मी तर सगळ्या खोल्यात जात नाही, पण फक्त 2-3 विषय. एक महत्त्वाचा प्रश्न की या समाजातल्या स्त्रियांची स्थिती यांच्या राजनीतीमध्ये काय? युतीचं सरकार झालं, त्यांच्या काळात काय घडलं? या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्यावरचे अत्याचार या 3 वर्षामध्ये झाले. आणि त्याची संख्या किती असेल? ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या संदर्भात तक्रार नोंदली, अशी किती याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये 2 वर्षामध्ये 67,381 प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रारी. याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये 5 उमेदवारांच्यावर अत्याचार होतो. हे एका बाजूला अत्याचाराचं चित्र. महाराष्ट्राच्या अनेक मुली, स्त्रिया, भगिनी या बेफक्त आहेत. त्या कुठे गेल्या, कुणी फळवल्या याची माहिती नाही. आणि याची माहिती गोळा केल्याच्या नंतर ज्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या त्याची माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 64,000 मुली आज बेपत्ता आहेत. या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही, मुलींचा पत्ता लागत नाही. अशा राज्यकर्त्यांना सत्य बसायचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसरा वर्ग आहे तरुणांचा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली, सरकारी संस्था उभ्या केल्या, शिक्षणाच्या संस्था उभ्या केल्या, कॉलेजेस काढली, हजारो मुलं शिकली, पदवीधर झाली, पण त्याच्या हाताला काम कुठं मिळतं? नोकरीच्यासाठी वनवर हिंडतात, जाईल तिथं अर्ज देतात. हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंडतात. महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडी दिली त्या आकडेवारीनुसार 62 लाख मुलं आज नोकरीपासून बाहेर आहेत, नोकरीसाठी अर्ज करतात. आज तरुण पिढीची ही अवस्था आहे. आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा. काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासारखी बाब आहे.
आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आसपासच्या हा अतिशय गंभीर विषय झाला. गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याच्या आकडे गोळा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात. आम्ही चौकशी केली की आत्महत्या का होत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला माहिती समजली. मी स्वतः त्याच्या घरी गेलो, विचारलं, चौकशी केली, आत्महत्या का केली. तो करता माणूस गेला. त्याची बायको विचारली होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. बायकोला विचारलं, तिला रडणं आवडेना, तिच्या डोळ्यातलं अश्रू थांबलेलं. मी तिची समजूत काढली आणि तिला विचारले की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली, कारण काय ती सांग. तिने एवढं सांगितलं, सोयाबीनचं कपाशीचं पीक घेतलं होतं. त्या पिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं होतं. पीक सोन्यासारखं आलं, अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं. पण सोसायटीचे पैसे हे काही गेले नाहीत, ते दुसऱ्यावर तसेच राहिले. दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकाराकडे पैसे घेतले आणि पुन्हा ही पिकं घेतली. कपाशीवर लाल्या नावाचा रोग पडला आणि सोन्यासारखी आलेली कपाशी ही उद्ध्वस्त झाली. पण ती सावकाराचे पैसे हे काही उद्ध्वस्त झाले नाही. आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी बँकेचा तगादा, वसुलीच्यासाठी सावकाराचा तगादा. सावकाराने एक दिवशी येऊन घराची भांडी कुंडी काढली. तो ग्रस्त, तो मालक, तो रडायला लागला. तो सांगायला लागला, माझ्या आवडीचा पंचनामा झाला, मला जगायचा अधिकार नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला, इंजिनची वाशी घेतली, घाचा खाला आणि आपला जीव सोडून गेला. काय त्या शेतकऱ्याची चूक होती. आज या देशामध्ये कष्ट करणाऱ्यांच्याबद्दल सरकार लगेच भूमिका घेणार असेल तर दुसरा पर्याय राहिला नाही. या देशामध्ये मध्यंतरी आज जे प्रधानमंत्री आहेत मोदी, त्यांच्या सरकारने देशाच्या 18 उद्योगपतींचे 16,000 कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं. 18 उद्योगपतींचं 16,000 कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर 5,000 10,000चं कर्ज ते निसर्गाच्या लहरी भरावे. त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्याला सहाय्य करत नाही. त्यामुळं त्यांच्यासमोर आत्महत्याशिवाय रस्ता नाही. आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या परिस्थितीकडे लगेच ही भूमिका घेणार आहे. त्यांच्या हातात सत्ता द्यायची. त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाहीत, त्यांच्या हातात सत्ता द्यायची आणि तो निकाल मला घ्यावा लागेल. आणि तो निकाल दुसरा काही असू शकत नाही. उद्याच्या 20 तारखेला वचनाला जात त्यावेळेला वचन दाबायचं. कोणतं वचन दाबायचं? तुतारी भोगणारा शेतकरी ते वचन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं पाऊल या ठिकाणी टाका. आज मी माझ्यावर आलो आहे, त्याच्याआधी अनेकदा आलो. मग ती गमतीची स्थिती यायचं. एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना, विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे. मला आठवतं आहे, मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो. तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं. खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं. 5 कोटीची रक्कम असते. मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही. माझ्याला आल्याच्या नंतर बबनदादांना बोलवायचं आणि सांगायचं की इतक्या कोटीची रक्कम केंद्राने आमच्याकडे दिली, त्याचा विनियोग कसा करायचा याचा निकाल तुम्ही घ्या. मी कधीही निकाल घेतला नाही. यांना अधिकार दिले
आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते लेकरांची खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा असते. प्रश्न तो नाही, प्रश्न विश्वासाचा आहे. हिचा विश्वास ठेवू शकतो असा माझा समज होता. पण मी हल्ली बघतो आमच्या हाताची सत्ता गेली त्यानंतरचं चित्र बघतो. आमच्या पक्षामध्ये फसवणुकी झाली त्यावेळेला खरा कोण, साथीदार कोण, जीवाभावाचा कोण याची परीक्षा अभाव घेतली गेली. आणि काय दिसतं मला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर मतदारसंघाचं जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फसाफुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही. किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे. मला असं वाटतं पंढरपूरने असं केलं, महाराज असंच केलं. पण महाराजाच्या घरी कुठे गेलं हे फसतात आलं. चौकशी केली, विचारलं काही लोकांना, जवळच्या काही मित्रांना विचारलं आणि झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचण आहे. म्हणजे कशी अडचण, इंग्लिशची अडचण आहे. आता ही इंग्लिशची अडचण, इंग्लिशच्या अडचणीने पळून जायचं. मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिशची नोटीस आली. मला नोटीस आली कशासाठी तर राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले म्हणून. वस्तुस्थिती काय होती, मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो, मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो, मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं. असं असं नोटीस आली. नोटीस आली या तारखेला हजर राहा म्हणून सांगितलं. मी गेलो मुंबईला आणि ठरवलं की 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं. त्याचं जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत माझ्या ऑफिसात आले. मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. आणि म्हणजे मी काय म्हणतो त्यांनी मला नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो. नाही म्हणजे आमची चूक झाली, म्हणजे चूक झाली, मी येणार त्यावेळी हात जोडतो पण तुम्ही येऊ नका. आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात जोडत आहेत आणि इथं आमचा हवेली ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फटका सुद्धा लागला. याचा अर्थ एकच आहे, संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाची भीती नाही, आमची भीती नव्हती. आमचा हात दाखवता भरकत केला होता. कुणी आमच्याबद्दलची तक्रार केली नाही. एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की सोसायटीचं कर्ज कुणाच्या शिष्या नावाने मी काढलं, सोसायटीचं कर्ज शिष्याच्या नावावर काढून त्याचे पैसे मी उचलले. आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते. काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली. म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं. मी असं म्हणलं अनेक गोष्टी आपल्या सरकारी चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ, संधी घेऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू. आणि त्याचं कारण एकच होतं, बबनदादाचं नाव माझ्याकडे असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराज तालुक्याच्या जनतेने जी भरून भरून मतदान दिली आणि एक प्रकारचं विक्रमी मतदान तुम्ही लोकांनी केलं ह्याचं विस्मरण मला कधी पडणार नाही. आणि त्या भावनेनं या ठिकाणी या कामावर मी लक्ष करतो. आज ही आमची म्हणजे कुठे गेलीत काय केलीत माहिती नाही. तिकीट मागायला आले, एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा
तिघटाची मागणी केली. मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी देऊ, नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू. आणि तो विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग. दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं. त्याच्याशिवाय नाही. पुन्हा पुन्हा आग्रह करत होते, हात जोडत होते, काही करून मला संधी द्या. मी एवढंच सांगितलं, उद्या संकट आलं, ईडीची नुची झाली, CBIची नुची झाली, तर तुम्ही हात तिथे हा राहणार ना का पुन्हा फरून जाणार माहिती नसतं. ते काही बोलले नाही, तुम्ही गेले का काही नाही. त्यांचं सांगायला लागले की 40 वर्ष मी तुमच्यावर आहे आणि 40 वर्ष माझ्यावर आहे. याचा अर्थ तुम्हाला 40 वर्ष मी मदत केली. ती कशाची आवड नसते. तिथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला व्यक्त राहण्याची तयारी मी ठेवली. सीना माझा उपसा सिंचन असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांना दाखवला. असे अनेक कार्यक्रम आहेत. त्यांच्या साखर कारखान्याला, विठ्ठल सरकारीला, विठ्ठलराव शिंदे सरकारीला जी काही मदत करता येईल प्रसंगी त्यावेळेस मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला. जे जे फसलं सांगतील त्या फसल्याला साधली. आणि अपेक्षा अशी होती की हे कुटुंब संकटाच्या काळातसुद्धा बरोबर राहील. पण बघितलं प्रसंगाला एक कर्माला फळ आला आणि दुसरा मारल्याला फळ. म्हणजे आमची गमतीच आहे. काय कशाचं समजत नाही. थोडी दिवस परिस्थिती कमी झाली तर हे फटके कुठे गायब होतात हे तो पत्ता लागत नाही. आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आलं तरी मजबूती राहणार आहे. आत्ता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्या हातीची सत्ता द्यायची तर आणखी कोणाचा विचार करायचा. आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळं जिल्ह्याचा करतो. हा जिल्ह्याचा विचार करत असताना महाराष्ट्र तालुक्यामध्ये उत्तरांचा विचार केला. आज विजयदादा असोत, धैर्यशीलदादा असोत, या सगळ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. आणि मला माहिती आहे एकदा त्यांनी शब्द दिल्याच्या नंतर मोठ्या मताने उत्तरदारांना त्या ठिकाणी निवडून देता येईल. प्रश्न आला महलचा काय करायचं. महलमध्ये आमच्या मनात होतं काही. आम्ही आत्तापर्यंत तिच्या काही नेत्यांना मदत केली, प्रोत्साहित केलं. पण काहीतरी वेगळा विचार त्यांच्याही डोसक्यात केला. तेही काहीतरी वेगळं करायला लागले. कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्यामध्ये या नशा प्रश्नाने मर्यादाचे उद्योग केले. तालुक्याचं ऑफिस कुठं होतं मला निकाल घेतला की अनगरला हलवायचं. कशासाठी काय नाही मनात आमच्या आले. आणि ऑफिस हलवायचं, स्वच्छतेचं केंद्र हलवायचं. आणि तालुक्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा हेल्पमध्ये घालायची. ही भूमिका लोकांना पटली नाही. तालुक्याच्या जनतेने उठाव केला. पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्त करण्याची तयारी लोकप्रतिनिधी करायची असते. पण त्याच्याकडे धुडकूनसुद्धा बघायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यामुळे आज तालुक्याच्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही राजू खऱ्यांची निवड या ठिकाणी केली. आणि एक वक्ता लागले साधासुद्धा आहे कसा एकदम वक्ता वक्ता माणसाची निवड या ठिकाणी केली. आम्ही मोठ्या वर्षाने त्यांना विजयी करावं. मी तुम्हाला खात्री देतो की या ठिकाणचे आमचे सगळे उमेदवार तुमच्या मताच्या पाठीमाने नक्की यशस्वी होतील आणि तुमच्या हिताची दखल करतील. त्याबरोबर मी एवढंच सांगू इच्छितो की एक गोष्ट मला सांगायची. महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत
7 वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, 7 वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या. मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले असल्यामुळे आणि नंतर सोडून जातात. एक उदाहरण सांगतो. 1980 सालाचं आणि 80 सालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून आले. मी आसामचा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो. एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते. त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58 पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षामध्ये आणि मी एकदम 6 लोकांचा नेता राहिलो. मग ते अडचणीची अवस्था होती. नेतेपद गेलं, विरोधी पक्ष नेतेपद गेलं. आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन. महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान असतो की भारताच्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतके दिवस ज्यांनी साथ दिली म्हणतात त्यांचं काय करायचं? त्यांचं काय करायचं? त्यांचे काम जे कोणी असतील, सख्खे भाऊ असतील, आणखीन कोणी असतील, एकदा रस्ता चुकला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं. पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा आवाज आहे. पंजाबमधनं आणि सावंत होते आणि सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो. त्यांना मोठ्या मतांची विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो. इतके तास तुम्ही थांबलात, आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर या तिन्ही मतदारसंघाचा जो काही बिघाड असेल तो बिघाड ठेवण्याची संधी तेव्हा सगळ्यांना मिळेल ही खात्री या ठिकाणी करतो. आणि